सर्वप्रथम मी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करते आणि मी M.A. कोहडे शिक्षिका आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करते. तसेच संस्थेच्या वतीने सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मी हार्दिक स्वागत करते. आज हा ओरिएंटेशनचा कार्यक्रम आपण विद्यार्थ्यांच्या स्वागत करण्यासाठी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेबद्दल आपलेसे वाटावे, त्यांनी एक नवीन टप्पा आत्मविश्वासाने सुरू करावा, तसेच संस्थेबद्दल माहिती देण्यासाठी संस्थेचा इतिहास, मूल्य, नियम, सुविधा, अभ्यासक्रम रचना आणि प्रशासनाबद्दल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा कार्यक्रम आपण राबवला जातो. तसेच मी सर्व मान्य व्यासपीठाला विनंती करते की त्यांनी भाऊसाहेबाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. तसेच आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, तर त्यांच्याही फोटोचे पूजन आणि हारार्पण करावे अशी मी विनंती करते. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाची प्रास्ताविकता सादर करण्यासाठी आदरणीय शैक्षणिक समन्वयक श्री आर्यच राठोड सर यांना मी आमंत्रित करते. सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना मी विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित मान्य प्राचार्य डॉक्टर G.R. गोसावी सर, विभाग प्रमुख श्री खोने सर, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, विभाग प्रमुख श्री R.M. घरत, अणुविद्युत अभियांत्रिकी विभाग, समन्वयक श्री P.V. ठाकरे सर आणि गर्ल्स फोरमच्या समन्वयिका डॉक्टर J.V. चव्हाण मॅडम, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनच्या वतीने मी आपले संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांनी 10वीची परीक्षा उत्तीर्ण करून ह्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवला. संस्थेचं नावच डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक आहे. तर ह्या नावावर जेव्हा आपण नाव ऐकतो, नाव घेतो डॉक्टर पंजाबराव देशमुख, तर आपल्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी राहते. ती म्हणजे शिक्षणाबद्दलची कळवळ, शिक्षण महर्षी, शेतीविषयीची भावना, सोबतच चिकाटी, जिद्द, ह्या सर्व गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर तरळतात. आणि तुम्ही ह्या संस्थेचे एक भाग झालात, मी सगळ्यांचे इथे स्वागत करतो, सोबतच आपले अभिनंदन सुद्धा करतो. आपण हा ओरिएंटेशन कार्यक्रम, ओरिएंटेशन प्रोग्राम हा दरवर्षी घेत असतो. याचा मूळ उद्देश काय आहे? ओरिएंटेशन हा पुढील 5 दिवस चालणारा प्रोग्राम आहे. याचा मूळ उद्देश हा ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणजे इथल्या या संस्थेच्या संस्कृतीची ओळख करून घेणे, इथल्या शिक्षकांबद्दलची माहिती करून घेणे, शिक्षण प्रणाली कशी असते, कशी आहे, ह्या संस्थेमध्ये शिस्त कशी आहे, सर्व शिक्षक, सर्व विभागातले शिक्षक यांची ओळख आपण ह्या ओरिएंटेशन प्रोग्रामच्या माध्यमाने करून घेत असतो. आपण ह्या संस्थेच्या विविध शाखांची माहिती पुढील काही दिवसांमध्ये घेणारच आहोत. सोबतच नियम, शिस्त, उपलब्ध सुविधा, अभ्यासक्रम कसा असतो, त्याचा पॅटर्न कसा आहे, इंटर्नशिप काय असते आणि संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्याच्याबद्दलची माहिती आणि आपण त्यामध्ये कसा सहभाग घेतला पाहिजे ह्याबद्दलची माहिती आपण ह्या ओरिएंटेशन प्रोग्रामच्या माध्यमातून घेत असतो. मी आपल्याला थोडक्यात ह्या ओरिएंटेशन प्रोग्रामची रूपरेषा समजून सांगणार आहे. आज दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट ह्या आठवड्याभरामध्ये आपल्याला सकाळी 10:30 वाजता इथे
उपस्थित राहायचं आहे रोज. 10:30 ते 12 तुमचं सेशन राहणार आहे. कोणते कोणते सेशन राहणार आहेत मी तुम्हाला थोडक्यात त्याच्याबद्दल सांगतो. 12:30 नंतर आपले रेग्युलर क्लासेस होणार आहेत. पण प्रथम तुम्हाला इथे ह्या हॉलमध्ये उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. जशी तुम्ही क्लासमध्ये आज नोंदवली तशीच उपस्थिती उद्या तुम्हाला इथे, उद्या नाही, 4 तारखेला, 5 तारखेला, 6 तारखेला आणि 7 तारखेला तुम्हाला इथे उपस्थिती नोंदवायची आहे. ह्या उद्घाटनानंतर हा जो कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच मी RH राठोड, शैक्षणिक समन्वयक, संगणक विभाग, संगणक अभियांत्रिकी विभाग, आपल्याला तंत्रनिकेतन मधील विविध विभागांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तसेच थोडक्यात संगणक विभागाची सुद्धा माहिती मी सांगणार आहे आणि केस स्कीम बद्दल तुम्हाला थोडी माहिती अवगत करून देणार आहे. दिनांक 4/8/2025 4 ऑगस्ट म्हणजे सोमवार सकाळी 10:30 वाजता श्री PV ठाकरे सर, समन्वयक सायन्स अँड ह्युमॅनिटीज, आपल्याला NSS बद्दल माहिती सांगणार आहेत. सोबतच AIDSSA म्हणजे खेळाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहेत. त्यानंतर 5 तारखेला सकाळी 10:30 वाजता डॉक्टर JV चव्हाण मॅडम ह्या गर्ल्स फोरम बद्दल नीतिमत्ता, मूल्य ह्याच्यावर आपले विचार मांडणार आहेत आणि तुम्हाला त्या गर्ल्स फोरम बद्दल थोडीशी माहिती अवगत करून देणार आहेत. नंतर 6 तारखेला सकाळी 10:30 वाजता श्री RM घरत, हेड ऑफ द डिपार्टमेंट अणुविद्युत म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, हे ISTE, अँटी रॅगिंग, कोड ऑफ कंडक्ट याच्याबद्दल माहिती देणार आहेत. 7 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री AS खोने सर, हेड ऑफ द डिपार्टमेंट सिव्हिल इंजिनिअरिंग, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, हे AICTE, MSBTE, DTE यांच्याबद्दल थोडी माहिती देणार आहेत. तर तुम्हाला सकाळी 10:30 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे. इथेच तुमची उपस्थितीची नोंद घेण्यात येणार आहे. तसेच आज पाटील मॅडम, कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या अधिव्याख्याता कुमारी SS पाटील आज अनुपस्थित आहेत. त्या सुद्धा स्कॉलरशिप बद्दल तुम्हाला माहिती देणार आहेत. तर हे असे विविध माहिती तुम्हाला ह्या पुढील येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळणार आहे. सोबतच तुम्हाला 12:30 ते पुढील काही तास तुम्हाला लेक्चर्स करायचे आहेत. आजपासून सुरू होणारा तुमचा प्रवास पुढील भविष्यात उंच भरारी घेण्यास शिकवेल नक्कीच. आणि ह्या प्रवासात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोतच. प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्ही हिरिरीने भाग घ्यायचा आहे. कुठलाही कार्यक्रम असेल, क्विज कॉन्टेस्ट असेल, एक्सपर्ट लेक्चर्स कंडक्ट होत असतील, तिथे उपस्थिती तुमची असायलाच पाहिजे. क्विज कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे. त्यानंतर विविध खेळ असतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे, करायला पाहिजे. शेवटी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. शेवटी एकच सांगतो, शिका, प्रश्न विचारा, चुका होतील त्यातून सुद्धा शिका आणि एक उत्कृष्ट तंत्रज्ञ होण्याच्या दिशेने पाऊल टाका. एवढे बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणाकरता आदरणीय प्राचार्य श्री डॉक्टर GR गोसावी सर यांना आमंत्रित करते. आपल्या जीवनाचं एकूणच विद्यापीठ ज्यांना आपण म्हणतो, श्री शिवाजी महाराज, ज्यांच्या नावाने ही
श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन झाली आणि ज्याच्या छत्राखाली आपण शिक्षण घेतो त्या शिवाजी महाराजांना एकदा नमन करतो. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रथम कृषी मंत्री, यापेक्षाही मोठी ओळख ज्यांची अशी सांगता येईल की ज्यांनी आपलं घर गहाण ठेवून आज आपल्याला जिथे शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली, हे भाऊसाहेब उपाख्य पंजाबरावजी देशमुख. आज मान्यवर सर्व जे उपस्थित आहेत व्यासपीठावर, माझे सगळे सहकारी श्री राठोड, श्री ठाकरे, श्री खोने, श्री गरत, डॉक्टर चव्हाण, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे प्रिय विद्यार्थी, आपल्या कॉलेजमध्ये आज आपला पहिला दिवस आणि थोडीशी विमनस्क संभ्रमावस्थेत असलेली आपली मनस्थिती, आजूबाजूलाच असलेले आपले सहकारी, त्यांची आज आपली ओळख नाही. एवढ्या सगळ्या नवीन मैत्रिणी तुम्हाला मिळणार याचा तुम्हाला आनंद आहे, पण आज बाजूच्याच मैत्रिणीची आपली ओळख नाही. कॉलेजचा परिसर नवीन आहे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, इथल्या क्लासरूम, एकूणच शिक्षण पद्धती सगळंच विदित व्हायला थोडासा वेळ आणि अवधी घेणार आहेत. अशा वेळेस थोडं संभ्रमावस्थेत असणे, थोडंफार हे आणखी पुढच्या 8-15 दिवस, 1 महिना 2 महिना ही परिस्थिती आणखी, ही विमनस्कता, ही संभ्रमावस्था थोडीशी कमी कमी होत जाईल जसजशी निसर्गतः आपली मैत्री आपल्या सहकाऱ्यांशी होईल. या एकूणच शिक्षण व्यवस्थेशी थोडीशी आपली ओळख जास्त घट्ट होईल आणि कुठेतरी एक दुसरी पण त्याची एक शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, जिथे आपल्याला वाटेल की हे 10वी पर्यंतच बरं होतं. इंग्रजी, गणित, मराठी, SST इथपर्यंत सगळं ठीक होतं. गणितामध्ये अल्जेब्रिक इक्वेशन्स पर्यंत, जॉमेट्रीन थोडा हात लावला होता आपण ट्रिग्नॉमेट्रीला, आणि हे ट्रिग्नॉमेट्रीचं भूत आता आपल्या अंगा वेगळं झालं असं वाटत असतानाच इंजिनिअरिंग मध्ये ते परत आपल्या मानगुटीवर येऊन बसलं. अशी अवस्था पुढच्या 1-2 महिन्यामध्ये साधारणतः आपली होण्याची शक्यता आहे. आणि अशा अवस्थेत कधी कधी आपल्याला थोडंसं विमनस्क वाटणे, असं वाटणे की आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही आलो, असं वाटणे, थोडंसं अभ्यासाचं एकूणच प्रेशर. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, या सगळ्यांचा सामना करणे, हिटाईनी या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणे, हे जे विद्यार्थी करतील की नाही, ते 3 वर्षानंतर इथून चांगले फ्लॅशिंग कलर्स घेऊन आउटपुट देऊन चांगले पास तर होतीलच, पण पुढच्या त्यांच्या प्रवासानंतर आणखी जनरली एक बीईचा प्रवास याच्यानंतर विद्यार्थी करतात, जो आम्ही असं समजतो की औपचारिकता आहे फक्त, कारण 80% इंजिनियर आम्ही इथेच घडवतो. मी अभिमानाने स्वाभिमानाने सांगतो. आणि मग हे झाल्यानंतर एक तो जो प्रवास आहे जिथे आपण प्रोफेशनलिझमकडे वळतो, ज्या गोष्टीसाठी आज इथे आपण आलो आहोत की आपले आई वडील कष्ट उपसत आहेत, आपल्याला त्यांना रिटायर करायचं आहे, आपल्याला स्वतःला एक करिअर घडवायचं आहे, आपल्याला शेतकरी शेतमजूर असलेले आपले आई वडील किंवा एखाद्या नोकरीत असतील, थोडंफार एखाद्या व्यवसायामध्ये स्ट्रगल करत असतील, या सगळ्यांना आपल्याला कुठेतरी त्यांचा सुटकेचा निश्वास म्हणून देखील आपण शिक्षण एक आयुध म्हणून वापरतो. तर अशा अवस्थेत आपण इथे शिकायला आलेलो आहोत. याची परिणिती चांगली होणे, त्या दृष्टीने फक्त हे पुढचे जे महिने आहेत, काही वर्ष आहेत, याच्याबद्दल फक्त तुम्हाला थोडंसं आगाह कॉशियस करण्याकरता मी तुमच्या समोर उभा. आवाज येतोय माझा शेवटपर्यंत? एक पहिलं पाऊल तर आपण टाकलेलं आहे. तुमचं स्वागत आणि अभिनंदन करतो. या पॉलिटेक्निक मध्ये येऊन 2 ऑप्शन्स मेजर होते, एक तर 11वी-12वीला जाता येत होतं, एक तर तंत्रनिकेतनला पॉलिटेक्निकला जात, आणि एका मॉब सायकोलॉजी मध्ये जिथे सगळी मेंढरं एकीकडे धावतात आणि सगळी म्या करत जिकडे चालली आहे तिकडेच जाण्याचा एक मानसिकता आणि मॉब सायकोलॉजी आहे, त्यात तुम्ही एक रिव्होल्युशनरी आणि क्रांतिकारी मार्ग निवडलात, पॉलिटेक्निक. मी याच्यासाठी मेंढरांसारखं धावणे म्हणालो, कारण आणि जाणीवपूर्वक म्हणालो की एखाद्या त्या 12वीच्या जेई आणि नीट सारख्या परीक्षांसाठी ओघ किती आहे की 20 लाख आणि 25 लाख विद्यार्थी अपेअर होत आहेत, आणि त्याच्या जागा किती आहेत क्रमशः, फार तर 40,000 इकडे इंजिनिअरिंगच्या जागा IIT NITच्या, आणि तिकडे फार तर MCI मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या 1,05,000 1,10,000, याच्यासाठी 25 लाख विद्यार्थी. वडिलांनी, आपल्या आईंनी आपले कष्टाचे पैसे घेऊन त्या ट्युशनवाल्यांच्या हाती देऊन कुठेतरी त्याला प्रवेश घेतलेला, आणि त्याच्यात अनसर्टन्टी करिअरची. आणि दुसरीकडे तुम्ही निवडलेलं करिअर, ज्याच्यासाठी मी अभिनंदन केलं की तुम्ही पॉलिटेक्निक घ्यायला आलात. इथे भाऊसाहेबाच्या पुण्याईने अतिशय मिगर फी आहे, एडेड असो की अनएडेड असो. त्यातही शासनाची भूमिका आहे की मुलींनी फ्री शिकलं पाहिजे, ज्या निकषात बसतात अर्थात. अशा अवस्थेत आपण पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणे आणि अशा एका ठिकाणी तंत्रज्ञ होण्यासाठी येणे, हे त्यातल्या त्यात स्वतःच एक अभिमानास्पद आणि थोडीशी अभिनंदनास्पद देखील बाब आहे. दुसरा भाग, तुम्ही तंत्रज्ञ व्हायचं निवडलं आणि त्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक. या पॉलिटेक्निकमध्ये
जवळपास 30 वर्षांची सेवा मी पूर्ण केली आणि मी यात अनुभवलंय 30 वर्षात एक गोष्ट जी बदलली नाही ती सांगतो, ते म्हणजे शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता. आम्ही आजही याला एक कमर्शियल शिक्षण संस्था मानत नाही आणि आजही तेच द्योतक आमच्या समोर आहे की एक पवित्र शिक्षण देण्याचं काम करणारी संस्था, आणि हे तुम्ही अनुभवाल पुढच्या 3 वर्ष. ही शिस्त आम्ही शिक्षक तर पाळतोच, ही शिस्त तुम्ही पाळली पाहिजे म्हणून याबाबत आम्ही आग्रही असतो. अशी एक शिक्षण संस्था जिचं प्लेसमेंट रेकॉर्ड हे 98% पेक्षा जास्त आहे, बाकीचे 2% सेल्फ एम्प्लॉईड असतील असं आम्ही गृहीत धरतो. आम्ही अनायसे त्या संस्थेत आहात तुम्ही ज्या संस्थेला NBA मिळालेलं आहे, नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन. हे मानांकन मिळालं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाला. आपण एका विभागासाठी सामोरं गेलो, बाकी विभागांसाठी आपण आता सामोरं जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की त्याहीसाठी आपल्याला मिळेल. तर असं मानांकन प्राप्त संस्था ज्याला शैक्षणिक गुणवत्तेचे निकष लावून ज्याला उत्तीर्ण असं घोषित केलेलं आहे मानांकन संस्थेने, अशा एका संस्थेमध्ये जिथले विद्यार्थी सातत्याने चीफ इंजिनियर पासून कमिशनर आणि जॉईंट कमिशनर, असिस्टंट कमिशनर पासून तर प्रगल्भ व्यावसायिक आणि स्थापत्य अभियंता आणि इंजिनियर्स आहेत आणि कुठे कुठे आपले सेल्फ एम्प्लॉईड आहेत, अशा एक प्रशस्त आणि प्रगल्भ इतिहास असलेली संस्था, त्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. इथलं प्लेसमेंट रेकॉर्ड मी जे 98% म्हणतोय त्यात आम्हाला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही त्या NBA वेळी आमच्या अल्युमिनीचा एक थोडासा एनालिसिस केला, म्हणजे माजी विद्यार्थ्यांचा. तर त्यातून लक्षात आलं की आमचे विद्यार्थी 12 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये आहे. मी सहज फक्त काल हिस्ट्री आठवत होतो काही विद्यार्थ्यांची, 5 विद्यार्थी तर मला असे आठवले की जे 100 रुपये रोजानी आपल्या आई वडिलांना मदत करायची घरी म्हणून कॉलेजला यायच्या आधी थोडंसं निंदन, शेतामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करून येणारे ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, ते आज माझे विद्यार्थिनी वॉशिंग्टन DC, सिडनी किंवा मॅनहॅटनला, कॅनडाला या ठिकाणी ते स्थायिक आहेत आणि ते मोठे मोठे पॅकेजेस. ही कुठली मी स्वप्नातीत बाब बोलत नाही, ही प्रॅक्टिकल बाब. मी जेव्हा भारतामध्ये इतर ठिकाणी असे अतिशय मीगर, अतिशय कष्ट असलेल्या, अतिशय संसाधनांचा अभाव असलेल्या कुटुंबातून येणारे काही विद्यार्थी आणि ते मोठे कसे झाले याचा अभ्यास करत असताना 2-3 नावं माझ्या समोर आहे आणि त्या नावांमध्ये मग माझ्या पोरापोरींची नावं आहे. एक विभूषिता दास नावाच्या एका महिलेचं मी एक प्रोफाईल पाहिलं. CV रामन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून ती इंजिनिअरिंग झाली, मरीन इंजिनिअरिंग. तिच्या घरामध्ये 4 भावंड आणि 4घही शेतात काम करतात, ऍग्रिकल्चरिस्ट फॅमिली. त्यातली ही 3 क्रमांकाची बहीण ती स्कॉलरशिपवर शिकली CV रामन इंजिनिअरिंगला. त्यानंतर 7 विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनी म्हणून तिला संधी दिली गेली की जहाजांवर पूर्ण भारताच्या बाहेरच जगामध्ये, नुसतं भारतात नाही, तुला फिरण्याची संधी आहे आणि तिथे तुला आपल्या इंजिनिअरिंग अभियंता म्हणून कौशल्य दाखवण्याची संधी आहे, तू ती घेऊ इच्छिते का? तिने एकटीने होकार दिला. आता 40 पेक्षा जास्त देश विभूषिता दास फिरून आलेली आहे आणि 2007 ला ती तिथे नियुक्त झाली होती. तिचं वय काही फार जास्त. एक थेरेसा नावाची महिला, मी तिचं प्रोफाईल पाहत होतो, ती अशीच ऍग्रिकल्चरिस्ट फॅमिलीमध्ये. PWDच्या पहिल्या चीफ इंजिनियर होत्या त्या केरळच्या, 1971 साली. त्यांच्या कॉलेजमध्ये एकटी पोरगी होती म्हणून तिच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करण्यासाठी कॉलेजला स्ट्रगल करावं लागलं. प्रत्येक ठिकाणी तिला स्ट्रगल करावं लागलं. आपण सुधा मूर्तीजींचे अनुभव पाहिलेले आहेत, त्याच्यापेक्षाही क्रिटिकल अनुभव या महिलेचे याच्या बऱ्याच ठिकाणी लिहून ठेवले. आणि अशा रांगेमध्ये माझे विद्यार्थी बसतात पुढे. 2004चा आमचा एक विद्यार्थी आहे, तो ह्या इथे राधानगरमध्ये वेल्डिंग वर्कशॉपला घन मारायचा. 400 एम्प्लॉईज असलेल्या कंपनीचा CEO. जादू आहे या संस्थेने. या 3 वर्षात तुम्हाला ट्रान्सफॉर्म करण्याची जादू आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहात, शेतमजुरांचे आहात, तुम्ही व्यावसायिकांचे आहात, शिक्षकांचे आहात, नोकरी पेशा लोकांचे आहात, त्यांनी फारसा फरक पडत. इथे आपण सगळे युनिफॉर्म आहोत, एकसारखे आहोत आणि इथे शिक्षणाची इक्वल संधी प्रत्येकाला. मग याच्यामध्ये आता तुम्हाला फक्त करणे काय आहे की पुढचे 3-4 वर्ष तुम्हाला ऑर्गनाइज एज्युकेशन घ्या. ऑर्गनाइज एज्युकेशन म्हणजे तुम्हाला एक अभ्यासाची पद्धत ठरवावी. मी आता 10वी झालो, मी इंजिनियर झालो, आता मी टाइम टेबल नाही तयार करणार अभ्यासाचा. मी काय 8वीतला मुलगा आहे, 4थीतला आहे. मी आताच सांगत होतो खोने सरांना की ज्या विद्यार्थ्याच्या मनात हा विचार आला तो विद्यार्थी डिस्ट्रॅक्ट आपल्या लक्ष्यापासून, आपल्या एम पासून झाला म्हणून समजा. फायनल इयरला तुम्हाला त्याचं वेगळं चित्र दिसतं. आम्ही 80% असे विद्यार्थी पाहिलेले आहेत. आम्ही हाही पाहिलेला आहे की 60-65% वरून तो बोर्डाचा टॉपर आलेला आहे, 97% वर गेला. आणि आम्ही तो पाहिलेला आहे ज्याला 10वी मध्ये 86% आहेत आणि पहिल्या 1-2 सेमिस्टरमध्ये त्याचे 3 विषय बॅक. तो दारिद्र्य रेषेच्या खाली चालला शैक्षणिक दृष्ट्या. त्याला मूळ कारण बेसिक काही कारण आहे. एक,
आपल्या लक्ष्यापासून विचलित होणे. दुसरं, आपण ज्या कुटुंबातून येतो आणि ज्या शैक्षणिक बॅकग्राऊंड मधून येतो, ज्या पद्धतीने आपण 10वी मध्ये आपण एफर्ट्स घेतलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत, अभ्यास केलेला आहे, ते विसरणे. तिसरं, आपल्या कुटुंबाची जाणीव नसते. चौथं, मोबाईलच्या आहारी जाणे. पाचवं, चुकीची संगत निवड. आणि सहावं, आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे आता आपल्या कुटुंबियांनी इथे आल्यानंतर, त्याचा गैरफायदा घेणे. आपल्याला कोणी बघत नाही म्हणून अशा ऍक्टिव्हिटीज मध्ये इंडल्ज होणे ज्या घरी शेअर करू शकत नाही, आई वडिलांशी बोलू शकत नाही, जे आजपर्यंत राजरोसपणे बोलायचे. ही मूळ कारण आहेत ज्याच्यामुळे आपण विचलित होतो आपल्या लक्ष्यापासून. आपण शैक्षणिक दृष्ट्या आपण खाली पडतो. आणि हे चित्र जरी वाईट असलं आणि मला पहिल्या दिवशी दाखवण्याची वेळ असली तरी मी हे मुद्दाम तुम्हाला दाखवतो. आज इथे बसला आहात, पहिला दिवस आहे. आजचं तुमचं डिटर्मिनेशन, तुम्ही केलेला निर्धार, तुम्ही केलेलं एक साधं नियोजन, जिथे डाव्या बाजूला सगळे वार लिहिलेले आहेत, उजव्या बाजूला विषय लिहिलेले आहेत वरती, आणि कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचं कोणतं युनिट तुम्ही अभ्यासणार आहात. त्याच्यासाठी या पॉलिटेक्निक मध्ये तुम्हाला तुमचे विषय शिक्षक हे सिलेबस देतात. तुम्हाला MSBT ची वेबसाईट पाहायला शिकवतील राठोड सर आज. के स्कीम स्कॅन करायला शिकवतील. त्याचं करिक्युलम पाहायला शिकवतील. त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचे विषय दिलेले आहेत आणि विषयानिहाय तुम्हाला एखादं टॉपिक दिले. प्रोग्रामिंग इन सी आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं इंट्रोडक्शन किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस किंवा इंट्रोडक्शन टू सिव्हिल इंजिनिअरिंग. तुमचा विषय जो आहे त्याच्यामधला आणि एक टॉपिक दिलेलं आहे आणि त्या निहाय तुम्हाला खाली एक पुस्तकांची यादी दिलेली आहे. आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी इथे 2 मार्ग आहेत. एक, नियोजनबद्धता कागदावर लिहिणे, आणि इथे मी कुठे राहतोय, कोणत्या पद्धतीने मेसवर खातोय, मी घरापासून दूर आलो आहे का, मला आईची आठवण येते आहे का, या गोष्टींना नगण्य किंवा कमीत कमी महत्व देऊन अभ्यास हा माझा प्राईम फोकस आहे. आणि पहिल्या दिवसापासून मी माझं वेळेचं नियोजन अशा पद्धतीने करेन की मला आता ज्या काय चुका माझ्या 10वी पर्यंत झाल्या, कमी पर्सेंटेज 2-4% माझे कमी आले माझ्या पोटेन्शियल पेक्षा, ते देखील आता भरून काढण्याची वेळ आलेली आहे. आणि जे काय सो कॉल्ड पॉलिटेक्निक म्हणतात की थोडासा अभ्यासक्रम वाढतो, थोडासा किचकट होतो, तो कसा सगळ्यात सोपा आणि क्लिष्ट नाहीये हे समजण्याची अनुभूती घेण्याच्या दृष्टीनं पुढच्या 4-8 दिवसाचं नियोजन 15 दिवसाचं मी आधीच करते, आणि मग मी माझ्या खुर्चीला चिकटून बसते. आणि यावेळी फक्त जेवढे अमिष मला आहेत, जे माझ्या डोक्याच्या आतमध्ये आहेत आणि मग बाहेर आहेत वातावरणामध्ये, हे मला जे त्याच्यापासून थांबवतात, त्याच्यापासून मी त्याचा सामना कसा करते, या गोष्टीवर तुमचं यश अपयश होतं. एक नियोजनबद्धता, एक कागद, डाव्या बाजूनी वार सगळे, उजव्या बाजूनी म्हटलं विषय वरती, आणि सगळे त्याच्या खाली युनिट्स, आणि मग त्याचं सिलेबस जे दिलं संबंधित पुस्तकं लायब्ररीमध्ये आहेत. आणि त्याचे 2 मार्ग आहेत. एक विधायक मार्ग आहे आणि एक चुकीचा मार्ग आहे. मग दोन्ही पद्धतीने, एक तर मग तुम्हाला लायब्ररी मधलं टेक्स्टबुक घेता येते, हे इथले जे सगळे इमिनंट प्रोफेसर, ते तिकडे जे प्राध्यापक मंडळी बसले आहेत, ते तुम्हाला मेहनत करून जे त्याच्या नोट्स कंपाईल करून देतात ते घेणे, किंवा दुसरं चोरीचे मार्ग निवडणे आहे, बाहेर जाऊन ट्युशन लावणे. त्या आई वडिलांना मुद्दाम मुर्दंडात टाकणे, कारण नसतं. ते 4 जण मिसगाईड करून राहिले आपल्याला म्हणून मुद्दाम एखाद्या ठिकाणी इथे अशा एखाद्या रद्दी ठिकाणी ट्युशन लावणे, ज्या शिक्षकाचा मुळातच दर्जा धंदेवाईक आहे. शिक्षण घेणे आणि देणे ही प्रवृत्ती, पवित्रता त्याच्या लेखी नाहीच किंवा फार कमी, आणि त्याला आपण बळी जाणे, आपल्या आई वडिलांनाही त्याला बळी घालणे, आणि त्यांच्या खिशातून त्यांच्या घामाचे रक्ताचे ते 2 पैसे त्या ट्युशन वाल्याचे यायचे काहीच गरज नाही. जर सेल्फ स्टडी, नियोजनबद्धता, इथे शिक्षणाचं मार्गदर्शन, मी तुम्हाला ग्वाही देतो, इथे कोणत्याही विषयाचं एकही सिलेबस अर्धवट सोडलं जात. मी तुम्हाला ग्वाही देतो, इफ यू आर क्राईंग बेबी, तुम्ही जर शर्ट पुलिंग बेबी असाल आणि जर शिक्षकांना मागे लागत असाल की आम्हाला हे समजावून सांगा, मागे लागले नाही तरी ती त्यांची ड्युटी करणारच. पण जर तुम्ही केलं तर तुमची कोणतीही अडचण अनुत्तरित राहिली असं होत नाही. तुमचं इनिशिएटिव्ह मात्र यासाठी आवश्यक, तुमचं डिटर्मिनेशन. आणि मग आकर्षित करून घेणाऱ्या मॅलिग्नंट बाबी इथे खूप साऱ्या तुम्हाला आवाज देतील. चौकावर उभं राहणं खूप सोपं आहे, कारण नसताना फिरणे खूप सोपं आहे, उगाच मित्रमैत्रिणी आणि त्या आकर्षणांमध्ये पडणे खूप सोपं आहे, आणि या सगळ्यांपासून दूर राहणे हे फार कठीण. आपल्या, मी जसं म्हटलं, आपल्या परिस्थितीची जाण असणे, आपल्या ओरिजिनला आपल्या लक्षात ठेवणं. हा मीडिया, हे सोशल मीडिया, हे मोबाईल, मला सांगा कोण असा एक तुम्हाला सहज प्रश्न विचार, तुम्हाला मी 2 ऑप्शन देतो, 3 तास एक पुस्तक वाचायचं अभ्यासाचं किचकट, किंवा फक्त 3 तास मोबाईल असा ठेवायचा आणि अशा रील्स अशा करायच्या, काय जास्त प्लेझंट आणि सोपं आहे? याचं उत्तर कुणाचं तरी वेगळं येईल का? काय जास्त प्लेझंट म्हणजे स्वतःला आराम देणारं, कम्फर्ट झोन मध्ये ठेवणारं काय आहे, आणि काय जास्त सोपं आहे, आणि कोणती गोष्ट कठीण आहे यातली आणि चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक. जे यातली सोपी
कम्फर्ट झोन मधली आणि स्वतःला आरामदायी वाटणारी गोष्ट निवडतात. आत्ताची वेळ 3 तासावर ढकलतात, 3 तासाची उद्यावर ढकलतात. मी आता लिहून देतो तुम्हाला, यांचं काहीच होणे नाही आहे. हे एक्सक्यूज गिव्हर्स तयार होतात. हे परीक्षा कशी वाईट होती हे सांगणारे तयार होतात. हे सिलेबस कसं कठीण होतं हे सांगणारे तयार होतात. हे घरी सांगतात आई वडिलांना. असं जर कधी सांगितलं तर तुमच्या आत्म्यावर ओझं असू द्या. हे घरी सांगतात की बाकीचे विद्यार्थ्यांना तर कमी मार्क मिळाले, मी तर फक्त 2च विषयात नापास आहे, बाकीचे तर 3 विषयात नापास आहे. असं जर सांगत असाल तर तुम्ही चिटर्स आहात. या कॅटेगरीमध्ये न जाणे ही आज आपल्याला उपलब्ध करून दिलेली सोय आणि ऑप्शन. आज आपल्याला ऑप्शन दिलाय एक चांगला विधायक, अभियंता आणि इंजिनियर. ही यंत्रणा तुमच्यासाठी राबते. म्हणून तुम्हाला टाइम टेबल तयार करायचा आहे. ट्युशनला नाही म्हणायचं आहे, बाहेर तर नाही म्हणायचंच आहे, मित्रांना मैत्रिणींना नाही म्हणायचंच आहे, गरज नाही. पण जर चुकून इथं एखादा शिक्षक तुम्हाला आढळला ज्यांनी चुकून तुम्हाला आवाहन केलं, मी तुमच्या सर्वांसमोर या डायसवर सांगतो, मी त्या क्षणी नोकरीतून काढेल. असा कोणता धंदेवाईक शिक्षक असला तर त्याच्या आहारी बिलकुल जायचं. त्या ट्युशन सारख्या प्रकारांमध्ये, विघातक प्रकारांची गरज नाहीये. सेल्फ स्टडी दिवसातून 6, 7, 4 तास, 5 तास शिकतून बसण्याची खुर्चीला आपली वृत्ती, आणि त्या मीडिया आणि सोशल मीडिया आणि त्या मोबाईल आणि कुसंगत याच्यापासून दूर राहण्याचं एक डिटर्मिनेशन एवढं पुरेसं आहे एक चांगला इंजिनियर होऊन काही लाखांचं, 60-70 लाखांचं वर्षाला पॅकेज घेण्याचं. अश्युअर करतोय मी तुम्हाला आज माझ्या अनुभवाच्या जोरावर इतक्या वर्षाच्या. इथे काही एथिक्स पाळावे लागतील. ह्या गाईडलाईन्स होत्या. इथे काही एथिक्स पाळावे लागतील. इथे काही कोड ऑफ कंडक्ट तुम्हाला पाळावं लागेल. बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज इथे तुमच्या करिक्युलम मध्ये होऊन जातात. अभ्यास, टेस्ट, वेळोवेळी येणारे असाइनमेंट्स, आम्ही तुम्हाला दिलेले प्रोग्रामिंग असाइनमेंट्स, ट्युटोरियल्स, हे सगळं इथे आहे, अंतर्भूत आहे. को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत, सेमिनार्स आहेत, ग्रुप प्रेझेंटेशन्स आहेत, इन्फॉर्मेशन सर्च आहे, एक्सपर्ट लेक्चर्स आहेत, एक्सपर्ट व्हिजिट्स आहेत, बाहेर साईट व्हिजिट्स आहेत तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. हे सगळं बिल्ट इन आहे. त्याशिवाय काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, अतिशय सुंदर गॅदरिंग आपण तिथे घेतो, जिथे तुमच्या डान्सला, तुमच्या प्रेझेंटेशनला, तुमच्या ड्रामाला, तुमच्या आणखी कोणत्या सुप्त गुणांना वाव, कलात्मक सुप्त गुण. IDSS सारखे स्पोर्ट्स आहेत. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना विशेषतः सांगणं आहे की जेव्हा शिक्षक वर्गात नाही तेव्हा आवाज न करणे हे महत्वाचं आहे. अशी कोणती पण तुमच्या जिद्द आणि रग असेल तर ती ग्राउंडवर नक्की काढायला आम्ही तुम्हाला. वर्गामध्ये मात्र मला सीसीटीव्ही लागलेले आहेत प्रत्येक वर्गात. गोंधळ, आवाज, चोरून मोबाईल पाहणे, हे प्रकार मला इथे नाही दिसले. आमच्या त्या याच्यामध्ये आहे, कोड ऑफ कंडक्ट मध्ये आहे. पहिल्यांदा 50 रुपये फाईन आहे मोबाईल दिसला तर हातामध्ये, आणि दुसऱ्यांदा 500 रुपये फाईन. आणि याच्यात कोणाला सूट नाही. म्हणून तुम्ही बाहेर फिरताय, मोबाईल घेऊन फिरताय, शिक्षकांसमोर पाय लांबवून बसताय, शिक्षक आले तरी तुम्ही बसून आहात. मी आधीच बोललो, हे शिक्षण संस्था पावित्र्य जपणारी. इथे संस्कार याला आम्ही सर्वात जास्त महत्व देतो. तुम्हाला ते पाळणे. या बाबतीत कोणतीच तुम्हाला इथे आल्यानंतर कोणत्याही भावनिक अडचणी असतील, काही संभ्रम असेल, काही डाऊन वाटत असेल, तर तुम्हाला लगेच इथे काउन्सिलिंगसाठी ही टीम बसली. काही महिलांच्या अडचणी असतील, फक्त ज्या महिलांशीच बोलू शकतात, त्या वुमन फोरमच्या अध्यक्ष आहेत चव्हाण मॅडम. कोणतीही इथली शिक्षिका ही वुमन फोरमचीच पदाधिकारी असं समजा. तुम्ही कोणाला अप्रोच करू शकता. तुम्हाला अडचण येते इथे, कोणी तुमच्याशी ओळख असेल तर ठीक. इथं तशी पण ओळख करून देण्यासाठी पण इथे आपण आलेलो नाही. पण समजा ओळख घेतली कोणीतरी, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर शब्दांमध्ये हार्शनेस असेल, कुत्सितपणा असेल, तुम्हाला कॉर्नर करण्याची वृत्ती असेल, तर त्याला आम्ही रॅगिंग म्हणून घेतो. अशा विद्यार्थी विरोधात आम्ही कडक कारवाई करू. म्हणून असं काही असेल तर अँटी रॅगिंगचे हे प्रमुख आहेत, घरत सर, तिकडून दुसरे बसले. पण हे नसेल तर इथला कोड ऑफ कंडक्ट आपल्याला पाळावा लागतो. त्याच्यामध्ये मोबाईल न वापरणे सांगितलं मी. युनिफॉर्मच्या बाबतीत तुम्हाला सूचना देतील. युनिफॉर्म शिवून घ्यायचा आहे, तो कमीत कमी रेटमध्ये आणि कुठून मिळतो ते सगळं तुम्हाला मार्गदर्शन ऑफिसमधून मिळेल. त्यानंतर तुम्हाला सुटी घेण्यासाठी एक विशेष तंत्र आहे. इथे आम्ही सगळ्यात मोठा गुन्हा मानतो अब्सेंट असतो. माझं भाषण थोडं लांबेल, 5-10 मिनिट, प्लीज बेअर विथ मी. आपल्याला आवश्यक आहे माहिती. तुम्हाला सुटी घेण्यासाठी एक विशिष्ट तंत्र आहे. केव्हाही तुम्ही गैरहजर राहिला, ही सुद्धा शाळा नाही, प्रोफेशनल कॉलेज, व्होकेशनल कॉलेजला आलात, 2 दिवसापेक्षा जास्त कोणत्याही कारणाने, विधायक अविधायक कारणाने गैरहजर असाल तर वडील इथे आणणे क्रमप्राप्त आहे, कंपल्सरी. 1 दिवसाची सुटी पाहिजे तर मी नाही आहे, आलो नव्हतो, असं झालं होतं, माझा आजारी होतो, पाठ दुखत होतं, पोट दुखत होतं, नख दुखत होते, आधी अर्ज करायचा.
वडिलांची सही घ्यायची, खाली मोबाईल नंबर घ्यायचा, संबंधित हेडकडून तो सँक्शन करून घ्यायचा, त्यानंतर सुट्टी घ्यायची. 1 दिवसाच्या सुट्टीविषयी बोल. आजारी पडलं तर कसं करायचं सर? आजारी पडलं तर त्या दिवशी झोपायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी येताना 10:30ला हा अर्ज हेडला सादर करायचा. आम्हाला हेडला किंवा आम्हाला शंका आली तर आम्ही वडिलांना लगेच मोबाईल लावून लगेच तिथे आम्ही शहानिशा करतो. त्यामुळे अब्सेंट असणे हा गुन्हा आहे, विनाकारण. फार तुमची क्रिटिकल अवस्था आहे, त्या केसमध्ये विथ परवानगी तुम्ही अब्सेंट राहणे, याचे आता मोडस ऑपरंडी जे आहेत ते बाकीचे लोक तुम्हाला समजावून सांगतील. इथे स्कॉलरशिप विषयी एक सेपरेट सेशन होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी आज बोलत नाही. तुम्हाला इथे एक संधी आहे रिसर्च करण्याची. आता तुम्ही म्हणाल पॉलिटेक्निक 10वी झालो, आता तर सर थोडं थोडं बाहेर निघालो आम्ही, आता लगेच रिसर्च. हो, तुम्हाला तुमच्या करिक्युलम मध्ये दिलेल्या शब्दांवर काय काय बघता येऊ शकतं? तुम्हाला तुमचे पुस्तकं, तुमचे रेफरन्स ग्रंथ, रेफरन्स पुस्तकं, त्यानंतर नोट्स उपलब्ध असलेल्या, त्यानंतर इंटरनेटवर उपलब्ध असलेले बऱ्याच ठिकाणी असे कॉन्फरन्सेस होतात तज्ज्ञ लोकांचे, त्याच्यामध्ये काय काय याच्यावर चर्चा झालेली आहे. काही पेपर सादर केले आहेत का कोणी, टेक्निकल पेपर, याच्यावर एक सेशन सर आपल्या याच्यात असतं. छोटंसंच घ्या 15 मिनिटाचं, पण टेक्निकल पेपर्सची ओळख आता फर्स्ट इयर मध्येच करून द्या. त्याच्यानंतर इंटरनेटचा वापर तुम्ही करणार थोडाफार तर हरकत नाही, युट्यूबवर संबंधित लेक्चर्स थोडेफार पाहणे. आम्ही रिकमेंड करत नाही, पण घरी तुम्ही पाहत असाल तर. नाही तर इथे नाही सांगायचं मी युट्यूबवर लेक्चर पाहतो. इथे तर मोबाईल पूर्णपणे बंद. जर मोबाईल असेल तर वापरायचा असेल हेड ऑफ डिपार्टमेंटचा वापरा, प्रिन्सिपलचा वापरा, शिक्षकांचा वापरा. फोन करायचा असेल पण तुम्ही रस्त्याने दिसलात, कुठेही दिसलात, आमचे सगळे शिक्षक, त्यांना स्ट्रिक्ट सूचना आहे, ते तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन येतील, 50 रुपये फाईन मारायला लावतील. त्याच्यामुळे ते बिलकुल इथे आपण टाळणार. मी आज दोन्ही गोष्टी सांगतो, ज्या शिस्तीच्या आहेत, निर्बंधाच्या आहेत, त्याही आवश्यक आहेत, आणि ज्या तुम्हाला मुक्तपणे थोडासा विहार करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी उद्युक्त करतात, त्याच्याविषयी पण मी बोलतो. अभ्यासाची एक नवीन पर्व आता आपलं सुरू झालं. इथे आपल्याला एक संधी या व्यासपीठांनी, भाऊसाहेबांनी त्यांचं घर गहाण ठेवून आपल्याला उपलब्ध करून दिली. या 3 वर्षानंतरचं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यातलं अद्वितीय असेल. मी सांगतो, आज तुम्ही मातीचा गोळा आहात, तुम्ही शेप घेतलेला एखादा अमूल्य असा अलंकार तयार होणार आहात पुढच्या 3 वर्ष. आणि हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही स्वतःला किती ठोकलं, पिटलं जाऊ देता, त्याला किती तुम्हाला शेप देण्यासाठी तुम्ही स्वतः संमती दर्शक, नाही का, तुमची वागणूक आहे. या सगळ्या गोष्टींवर पुढच्या तुमच्या 3 वर्षाची इथली ग्रोथ अवलंबून आहे. मी तुम्हाला सर्वांना परत एकदा सुयश चिंतितो, अभिनंदन करतो. इथे तुम्ही चांगले विकसित इंजिनियर होऊन मोठ्या पदांवर, मोठ्या नोकऱ्यांवर, मोठ्या व्यवसायांवर नोकरी देणाऱ्यांवर, म्हणजे देणारे सक्षम लोक म्हणून तुम्ही उदयास या, असं मी अजून एकदा तुम्हाला सुयश चिंतितो आणि माझे 2 शब्द सांगतो. खूप धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व नवीन विद्यार्थ्यांना हार्दिक स्वागत करते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सादर करण्यासाठी भुयार मॅडम यांना. कोणत्याही कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी SM भुयार, शिक्षिका, तुम्हा सर्वांचे इथे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षीय स्थान भूषवणारे आजच्या आपल्या संस्थेचे माननीय प्राचार्य डॉक्टर GR गोसावी सर यांचे मी आभार मानते. तसेच कार्यक्रमाची प्रस्ताविका सांगणारे संगणक विभागाचे विभाग प्रमुख श्री RH राठोड सर यांचेही आभार मानते. तसेच मंचावर उपस्थित सर्व शिक्षक श्री खोने सर, श्री घरत सर आणि चव्हाण मॅम यांचेही आभार मानते. तसेच शहाणपणाच्या ठाकरे सर यांचेही आभार मानते. तसेच शहाणपणाच्या गोष्टी शांततेने ऐकून घेणारे आपले सर्व विद्यार्थी, तुमचेही आभार मानते. तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणारे नियोजकाचे आणि आयोजकांचेही आभार मानते. तसेच आपले व्हॉलेंटियर विद्यार्थ्यांचेही आभार मानते. आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने इथे संपला आहे असे मी जाहीर करते.